संजय नाईक सामनावीर ठरतोय। या सामन्याचा खरोखरच जोरदार टाळ्या वाजवा संजयसाठी। आपल्या संघाला सुपर 12 मध्ये घेऊन गेला। धन्यवाद। चला सामन्याकडे वळूया। दादा 11 श्रीगान आणि गावदेवी कुरुळ या दोन संघांमध्ये ही लढत होतीये। फलंदाजीसाठी ओपनिंग जोडी येते ती संजय आणि सूरज। या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर होईल याची नोंद घ्यायची आहे। चला सामना सुरू होतोय। गोलंदाजीसाठी सुनील पहिलं षटक घेऊन करो या मरो का मुकाबला। जो जीतेगा वो अंदर और जो हारेगा वो बाहर। ये भी मुकाबला हाई वोल्टेज होने की संभावना है। स्ट्राइक एंड पे संजय और नॉन स्ट्राइक एंड पे सूरज और पहली ओवर लेकर गेंदबाज सुनील। पहले ओवर की पहली गेंद पहले दिशा से भटके डाउन द ऑफ साइड। स्कोर में 1 रन का इजाफा। वाइड के साथ शुरुआत। फिर से एक बार सुनील लोअर फुल टॉस, लेकिन बल्लेबाज को कोई समझ नहीं आई। गेंद बिंदी गेंद। कहीं ना कहीं कमबैक करना जानते हैं सुनील। स्कोर अभी भी रुका हुआ। 1 रन। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद लोअर फुल टॉस। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद जाकर तभी सीधा विकेट कीपर के दस्तानों में। एक और डॉट बॉल। आणि इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला आणि धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा। खरोखरच अतिशय महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी आणि वारंवार चुका करतोय तो फलंदाज। आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होतीये। पहिलं षटक दबाव मध्ये येतोय, इथे मात्र दिशा भटकतोय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने। 1+1 वाईडचा इशारा येतोय पंचांकडून। धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4। अतिशय चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय आणि पुन्हा एकदा तोच चेंडू स्वर चेंडू पंचांचा इशारा। धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5। दादा 11 श्रीगान संघाची। अजूनही 2 चेंडू शिल्लक असताना चेंडू हवेत आहे। पाहूया झेल होते का। आणि इथे मात्र सुंदर झेल टिपला। पहिला हादरा बसतोय। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। नवीन फलंदाज येतोय तो अक्षय। संजयची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अक्षय। अपयशी ठरलाय तो संजय मोठे पटके मारण्याच्या। आणि कुठेतरी कमबॅक सुद्धा करतोय तो गोलंदाज सुनील। पुन्हा एकदा पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना कार्पेटच्या सहाय्याने खेळला चेंडू। 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानतोय तो फलंदाज आणि पहिल्या षटकाची समाप्ती होतीये।
पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. या आकड्यावर एक बाद 6. हरला तरी चालेल पण शेवटपर्यंत लढायची हिंमत नक्की तुमच्यामध्ये असावी. चला पंच सामना चालू करा. जास्त टीम मीटिंग नाही घ्यायची. नवीन गोलंदाज असेल संजय नाईक. दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. त्याला पंच सामना चालू करा. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून निश्चितपणे बाहेर होईल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज संजय नाईक दुसरं षटक घेऊन, परंतु इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये गडबड. 1.5 चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. इथे मात्र मिसफील्ड होते. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी 1 बाउन्स फॉर कमॉन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. पुन्हा एकदा संजय. पहिली धाव पूर्ण. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा सामना असेल. खेळात हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता. पुन्हा एकदा संजय. स्टेट डाईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल ती फलंदाजाला. कारण का धावसंख्या कुठेतरी स्थिरावतीये आणि एक मोठं आव्हान उभं करायला लागेल. आणि इथे मात्र फलंदाजाला समजलं आणि फलंदाज फेकून देतोय चेंडूला सीमारेषेबाहेर. कमॉन डीजे. नक्कीच एका षटकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे सरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. कुठेतरी फलंदाज कमबॅक करतोय आणि षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी कुठेतरी 2 चेंडू खराब पडतायत आणि दोन्ही चेंडूवर षटकार येत आहेत. कमॉन डीजे.
कुठेतरी ट्रॅकवर येतोय तो दादा 11 श्रीकांत संघ. 2 षटकार लगातार लगावलेत. पाणी पाणी घेऊन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा स्कोर बोर्डवर. 2 षटकांच्या समाप्ती अखेर. गोलंदाज आहे उमेश पवार. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. दुसरं षटकात समाप्त झालंय. शेवटचे 2 खराब चेंडू पडले आणि त्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. त्यानंतर धावसंख्या पुढे सरावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. आता मात्र पुन्हा एकदा उमेश. फुलटॉस चेंडू चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण आहे. पहिली धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले. धावसंख्या जाते ती 25 धावा धाव फलकावर. अजूनही काही मोठ्या पट्ट्यांची गरज असेल ती दादा 11 श्रीकांत संघाला. आणि सूरज दळवी 2 षटकाच्या साहाय्याने खेळतोय 12 धावांवर. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो अक्षय नाईक. आठ धावांवर तो सुद्धा खेळतोय. आता दोन्ही फलंदाजांना मोठे फटके करणे गरजेचे आहे. कारण का जर कुरुळ संघाला मात द्यायची असेल तर एक मोठं आव्हान उभं करायला लागेल त्यांच्या समोर. आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा मुजाहरा पेश करतोय गोलंदाज उमेश. अक्षयला मात्र काही समजलेला नाही चेंडू. पुन्हा एकदा उमेश. इथे मात्र चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 धावांवर. अजूनही षटकातील काही चेंडू यांना शिल्लक. उमेशने मागील मॅच मध्ये सुद्धा एक सुंदर गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाज आहे उमेश. आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. कमॉन डीजे. आणि आता मात्र सूरजच्या बॅट मधून तिसरा षटकार आलाय. आणि इथे मात्र एज लागते परंतु झेल सोडलेला. एक साधा झेल होता परंतु त्याला अवघड बनवलं आणि मात्र झेल सुटला. एक जीवनदान मिळतंय ते सूरजला. पाहूया या संधीचं कितपर्यंत सोनं करतोय तो सूरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आणखीन एक जे. आणि इथे मात्र अचूक झेल टिपलाय तो सुनीलने. फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे.
जे निश्चितपणे पाहायला गेलं तर सूरजच्या बॅटूतून 3 षटकार आले, त्यानंतर सूरज बाद झाला आणि नवीन फलंदाज आलाय तो सुजल. आणि गोलंदाज आहे तो रवीन नाईक. चौथं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो रवीन. हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये जेवढी धावसंख्या जमावता येईल तेवढी जमावणे गरजेचं आहे. ते दादा 11 श्रीगान संघाला. नवीन फलंदाज असेल तो म्हणजे सुजल. स्ट्राईक एंडला आहे तो अक्षय सुद्धा सेट फलंदाज आहे. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का, परंतु चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी डीजेला संधी. रवीन पहिला षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन. आणि इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. फलंदाजाला काही समजलेलं नाही. चेंडू डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या आहे ती 38 धावा. अजूनही काही चेंडूंचं येणं बाकी. स्ट्राईक एंडला आहे तो अक्षय. आणि इथे मात्र किपर करून चेंडू सुटतोय. चेंडू जातोय. चेंडूला सुरेखरित्या अडवलंय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. आणि पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40. आजच्या दिवसात पाहायला गेलं तर ॲव्हरेज स्कोर 40 ते 45 या धावसंख्येमध्येच आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. खरंच आता मात्र अक्षय मोठ्या फटक्यांची खेळी करतोय. अजून अशाच फटक्यांची गरज आहे. ते दादा 11 श्रीगान संघाला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होतोय का पाहूया. आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला आणि फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का बसतोय. पंचेचाळीस धावांचं आव्हान असेल ते गावदेवी कुरुळ संघासमोर. येणारे 4 षटक आणि 45 धावा. चला नाणेफेकीसाठी यायचं अनुज 11 सुरय आणि राजश्री 11 किम या 2 संघाच्या कर्णधारांनी. अनुज 11 सुरई, राजश्री 11 किम या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्वरित कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पंचेचाळीस धावांचं आव्हान असेल ते कुरुळ संघासमोर. पाहूया कशा प्रकारे पाठलाग करतोय 45 धावांचा कुरुळ संघ. अकराच्या सरासरीने धावसंख्या जमवावी लागेल.
चला अनुज 11 सुरई आणि राजश्री 11 टीम या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. सुरई संघाचा कर्णधार आलेला आहे. किम संघाचा कर्णधार या. हल हल अनुज 11 सुरई वर्सेस राजश्री 11 केम यामध्ये सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल होतोय. टेल हेड मागणार कोण? निश्चितच टेल सुरई संघाकडे नाणेफेकीचा कौल जातोय. निर्णय काय असेल? आपण क्षेत्र फळ निश्चितच क्षेत्ररक्षण आहे, कारण पहिला सामना आपण हरले आहात. तर आता जे 40+ पर्यंत आपण रंगती पाहिली, तर आतापर्यंत कितीपर्यंत पाहिले? तर रंगती समीकरण चालवलं आपण 40 ते 45 पर्यंत थांबवू. कारण निश्चितच आता हरेल तो बाहेर असेल आणि निश्चितच ते आपली रणगती करावी लागेल. नि बेस्ट ऑफ लक आपल्यासाठी. त्यानंतर राजश्री 11 केम संघाकडे येतोय. आपल्याकडे पहिली फलंदाजी असेल. आपण सुद्धा पहिला सामना हरलात, परंतु आता जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये येईल, नाही तर हरेल तो बाद होणार आहे. तरी आपल्याकडे पहिली फलंदाजी असेल. आपण कितपर्यंत मजल म्हणजे एक समीकरण कितपर्यंत करणार आपण? 40-45 तरी करू आम्ही. निश्चितच 40-45 करू शकता, परंतु आपल्याकडे फलंदाज तितकं माहीर आहे. तर कोण कोण असतील आपल्याकडे फलंदाज? सगळेच फलंदाज चांगले आहेत. धन्यवाद. त्यानंतर गोलंदाज सुद्धा आपल्याकडे आक्रमक पाहिजे. तर बेस्ट ऑफ लक आपल्या या सामन्यासाठी दोघांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स मयूर ध्रुवे. चला 12वा प्रतिनिधी यायचा आहे श्रीकांत संघाचा. श्रीकांत संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे नावं सांगण्यासाठी. चोवीस चेंडू आणि 45 धावांचं आव्हान. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय तो संजय नाईक. पहिला चेंडू इथे मात्र फलंदाजाला काही समजलेला. चेंडू उसळी घेऊन जातोय किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि मला वाटतंय 1 बाउन्स ची वॉर्निंग येते गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहूया झेल होते का? आणि एक सुंदर झेल पाहायला मिळते. पहिली विकेट जाते. कमॉन डीजे. पहिले दोन चेंडू डॉट येत आहेत. परत तिसरा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. रनआउटची संधी आहे, परंतु बाईच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 खातं उघडतंय ते कुरुल संघाचं. अजूनही 44 धावांची गरज असेल
कुरुल संघाला जो संघ पराभूत होईल तो संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर जाईल. आता मात्र प्रथमच स्ट्राईक एंडला येतोय तो संजय. डावखुरा फलंदाज इथे मात्र बॅटची एज लागते आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर होते. कमॉन डीजे. आणि आजच्या दिवसातला धरणे गुरुजी सांगतायत की 25वा चौकार आलाय आणि धावसंख्या मात्र पुढे सरावते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 धावा. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एका चौकाराच्या साह्याने खेळतोय संजय. डावखुरा फलंदाज आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण पाहून परंतु मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजेला संधी. आयुष्यात नाव मोठे कमावण्यासाठी अनेक ठिकाणा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यानंतर आपल्याला जे मिळते ते आपल्या मेहनतीचं फळ. मित्रांनो, खरोखरच संजयची फलंदाजी पाहायला गेलं तर एक जबाबदारी घेऊन खेळतोय. निर्धाव चेंडू येतोय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावा. अजूनही 35 धावांची गरज. 18 चेंडू आणि 35 धावा. कोण जिंकेल हा सामना, कोण हारेल येणारी वेळच ठरवेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 10. एक बाईट घेतली, लेग बाईट, एक वाईट बॉल लेग बाईट नंतर वाईट, दोन चौका. 10 झाले. 10. 12 प्रतिनिधी पाठवा ना. तुमचा तसं पण इथे 12 प्रतिनिधी नाहीये. नवीन गोलंदाज आहे तो गोलंदाज नवीन गोलंदाज आहे तो महेंद्र. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. चला, सामना लवकर चालू करायचा आहे. चला सामन्याकडे वळूया. गोलंदाज आहे तो महेंद्र आणि स्ट्राईक एंडला आहे तो गणपत. पहिला लोअर फुलटॉस चेंडू, वाईट चेंडू.
आता मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवर दिशा भटकतोय तो गोलंदाज महेंद्र. धावसंख्या 1 ने वर पुढे सरावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा. आणि आजच्या स्पर्धेतील 36वा वाईड आलाय तो महेंद्र कडून. पुन्हा एकदा गणपत. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या इथे मात्र सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह व 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. अशाच काहीशा पट्ट्यांची गरज आहे ती कुरुल संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला वाईट त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर. कमॉन डीजे. कुठेतरी गणपत आता सामन्याची जबाबदारी घेतोय कारण का लगातार 2 चौकार मारलेत गणपतने. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते गणपत कडून. आणि आता मात्र कुठेतरी ट्रॅकवर येतोय तो कुरुल संघ. सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे कुरुल संघासाठी आणि दादा 11 श्रीगंज संघासाठी सुद्धा. आतापर्यंत सामना बरोबरीत सुटतोय आणि इथे मात्र गणपतला काही चेंडू समजलेला नाही. बाईच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. अजूनही काही चेंडूंचं येणं बाकी. येणारे 15 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल ते कुरुल संघाला. आता मात्र संजय स्ट्राईक एंडला आहे. तो सुद्धा 2 चौकाराच्या साह्याने खेळतोय. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्येत 2 ने भर होते. अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे सामना विजयी करण्यासाठी. पुन्हा एकदा महेंद्र. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषे बाहेर. कमॉन डीजे. खरोखरच संजयची फलंदाजी पाहण्यात प्रेक्षकांना सुद्धा आनंद वाटतोय कारण का 1 षटकार 2 चौकार आणि पुन्हा एकदा एक सीमारेष. एक संधी होती परंतु संधी गमावली आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. कमॉन डीजे.
ती 34 धावा. अजूनही 12 धावांची गरज. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज श्रीगंज संघाला. कुरुल संघाला येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. नवीन गोलंदाज आहे यशवंत. पाहूया आपल्या संघाला यश मिळवून देतोय का. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल ती कुरुल संघाला. गणपत मात्र अजूनही मैदानात. यशवंतचा पहिला चेंडू घेऊन यशवंत इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भटकतोय. पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. आता मात्र आव्हान थोडस हलकं होतंय. दहा धावांची गरज आणि इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गणपतला काही मात्र समजलेला नाही. अशाच काहीच्या चेंडूंची गरज असेल ती दादा 11 श्रीगंज संघाला. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु संजयने माघारी फिरवलंय ते गणपतला, कारण का फलंदाज बाद होऊ शकला असता. एक डॉट चेंडू येतोय. हे षटक सामन्याची दिशा बदलवू शकतं. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने खेळलं, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र एक धाव पूर्ण होते. गणपत आपल्या क्रीज मध्ये येतोय. नऊ चेंडू आणि 9 धावांची गरज कुरुल संघाला. आता मात्र बॅकफूट वर जातोय तो दादा 11 श्रीगंज संघ, कारण का संजय आणि गणपतने जी फटकेबाजी केली ती खरोखरच आपल्या संघाला विजय खेचून देऊ शकते. पुन्हा एकदा इथे मात्र डाऊन द लेग साइड वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा धाव फलकावर. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलंय आणि चेंडूला, परंतु चेंडू अडवण्यात अयशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. आपला विजय निश्चित करतोय तो संजय. अजूनही 4 धावांची गरज आणि इथे मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. कुरुल संघ विजय संघाचे अभिनंदन.